कडेकोट बंदोबस्तात भारतातील एका मोठ्या शहरामध्ये त्याला हलवल्याची माहिती समोर येते। तर मध्यरात्री नाशिकच्या रेल्वे स्टेशनसह जेल रोड परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे। तो तळोजा जेलमध्ये होता, मात्र त्या ठिकाणी जीविताची भीती असल्याचं त्याने सांगितलं होतं आणि त्यानंतर त्याला नाशिकमधील कारागृहामध्ये हलवलेलं होतं। दरम्यान आता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे नाशिक रोड कारागृहातूनही त्याला हलवण्यात आलं आहे। तर नाशिक रोड कारागृहातील अंडा सेलमध्ये अबू सालेम होता। सालेमचा महिनाभरापासून या ठिकाणी मुक्काम होता, पण आता त्याला दुसऱ्या शहरात हलवण्यात आलंय। तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमचा नाशिकच्या कारागृहामध्ये त्याला हलवलं होतं। तर अबू सालेमला हलवण्यासाठी ब्लॅक कॅट, कमांडो तसंच जेल पोलीस, महाराष्ट्र पोलीस, आरपीएफचे शेकडो जवान तैनात होते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला आता नाशिकच्या कारागृहातून हलवल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? अगदी खरं तर मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी असलेल्या अबू सालेमला मध्यरात्री नाशिक रोड कारागृहातून इतरत्र हलवण्यात आलेले आहे। खरं तर सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा कारागृहातून अबू सालेमचा मुक्काम हा नाशिक रोडच्या कारागृहामध्ये होता। त्या ठिकाणी असलेल्या अंडा सेलमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं होतं, मात्र न्यायालयीन कामकाजासाठी त्याला दुसऱ्या शहरामध्ये नेण्यात आलेले आहे। खरं तर यावेळी पोलिसांनी देखील कमालीची गुप्तता पाळलेली आहे। मध्यरात्रीच्या सुमारे शेकडो पोलिसांच्या ताफ्यासह खरं तर त्याला रेल्वेच्या साहाय्याने दुसऱ्या शहरात हलवलेलं आहे। उद्या त्याची कोर्टामध्ये सुनावणी असणार आहे। या सगळ्या कारणामुळे त्याला खरं तर नाशिक रोड कारागृहातून नेण्यात आलेले आहे। मात्र यावेळी जर बघितलं तर पोलीस ठाण्यासह रेल्वे पोलीस स्टेशनसह परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं होतं। अत्यंत कडेकोट बंदोबस्तात अबू सालेमला नेण्यात आलेले, त्यासाठी विशेष अशी बोगीची स्थापना करण्यात आलेली होती। त्या बोगीला खरं तर श्वान पथक असेल, त्याचबरोबर बॉम्ब पथक असेल, याद्वारे सुरुवातीला तपासणी करण्यात आली, नंतर त्याला त्या बोगीमधून नेण्यात आलेले। एकूणच जर बघितलं तर अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी, त्यामुळे सुरक्षा ही महत्वाची असते आणि त्या सुरक्षेसह त्याला आता दुसऱ्या शहरामध्ये नेण्यात आलेलं आहे। आता उद्या त्याची कोर्टामध्ये सुनावणी, यानंतर आता अबू सालेमचा पुढचा मुक्काम हा खरं तर नाशिक रोडला असणार आहे का दुसरीकडे असणार आहे हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।